नमस्कार मित्रांनो, GK24 यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण 15 जुलै 2025 करंट अफेअर्स पाहणार आहोत. चला तर बघू. प्रश्न क्रमांक 1. 15 जुलै रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक युवा कौशल्य दिवस. प्रश्न क्रमांक 2. विम्बल्डन 2025 पुरुष एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर उत्तर आहे जेनिक सिनर. प्रश्न क्रमांक 3. आंतरराष्ट्रीय शार्क जागरूकता दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो? उत्तर आहे 14 जुलै रोजी. प्रश्न क्रमांक 4. भारताचे पहिले ISO प्रमाणित पोलीस स्टेशन अर्थनकल कोणत्या राज्यात आहे? तर ते केरळ राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 5. COAI सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर उत्तर आहे अभिजित किशोर यांची नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 6. संयुक्त राष्ट्र जनसंख्या पुरस्कार 2025 वैयक्तिक श्रेणीमध्ये कोणाला देण्यात आला आहे? उत्तर आहे वर्षा देशपांडे. प्रश्न क्रमांक 7. पर्यावरण अनुकूल मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर आहे PM ड्राईव्ह योजना. प्रश्न क्रमांक 8. जागतिक हस्तलिखित वारसा परिषद 2025चे आयोजन कुठे झाले? तर उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न क्रमांक 9. युनेस्कोने मराठा शासकांनी बांधलेले किती किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहेत? उत्तर आहे 12. मित्रांनो, हे आन्सरला क्वेश्चनला VIP करा, कारण कोणत्याही एक्झाममध्ये हे क्वेश्चन येऊ शकते. चला तर प्रश्न क्रमांक 10. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे? उत्तर आहे ऑपरेशन शिवा. प्रश्न क्रमांक 11. भारताचा 87वा ग्रँड मास्टर कोण बनला आहे? तर उत्तर आहे हरिकृष्णन A हा 87वा ग्रँड मास्टर बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. ऐतिहासिक जिंजी किल्ला कोणत्या राज्यात स्थित आहे, ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे? मित्रांनो, आता सध्या जे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये जी राज्ये आणि जी घटना जोडल्या आहेत यावरती तुम्ही फोकस करून घ्या, कारण त्यामधील कोणताही प्रश्न तुम्हाला एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. तर जिंजी किल्ला हा तमिळनाडू राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 13. नुकतेच निधन झालेले कोट्टा श्रीनिवासराव कोण होते? ते अभिनेता होते. प्रश्न क्रमांक 14. स्वच्छ सर्वेक्षण 2024 कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले आहे? तर अहमदाबाद या राज्याने स्वच्छ सर्वेक्षण 2024 प्रथम स्थान पटकावले आहे. प्रश्न क्रमांक 15. पेन पिंटर पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे लीला अबुलेला यांना पेन पिंटर पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 16. केंद्र सरकारने नुकतीच कोणती नवी डिजिटल हेल्थ योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे आयुष्मान भारत डिजिटल मिशन 2.0. प्रश्न क्रमांक 17. भारताचा पहिला हायपरलूप प्रकल्प कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? तर मुंबई पुणे या मार्गावरती भारताचा पहिला हायपरलूप प्रकल्प उभारण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 2025-26 पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे? तर 500 गिगावॅटचे प्रकल्प उत्पादनाचे लक्ष्य ठेवलेले आहे. प्रश्न क्रमांक 19. IPL 2025चा विजेता संघ कोण ठरला आहे? तर उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स KKR. प्रश्न क्रमांक 20. ब्रिक्स गटात नुकतेच कोणते 2 नवीन देश सहभागी झाले आहेत? उत्तर आहे सौदी अरेबिया व इंडोनेशिया.
मित्रांनो, याला इम्पॉर्टंट क्वेश्चन मार्क करून घ्या आणि नोटबुकमध्ये नोट करून घ्यावे. प्रश्न क्रमांक 21. इस्रोने नुकतेच यशस्वी केलेले नवीन लँडर मिशन कोणते? उत्तर आहे चंद्रयान 4. प्रश्न क्रमांक 22. जागतिक अर्थव्यवस्थेत 5वे स्थान मिळवणारे देश कोण ठरला आहे? तर भारत हा अर्थव्यवस्थेत 5वे स्थान मिळवणारा देश आहे. फोर्ब्सच्या 2025च्या पॉवरफुल वुमन यादीत भारतातील कोणती महिला पहिल्या 10 मध्ये आहे? तर नीती अरोरा, RBI गव्हर्नर, ह्या पहिल्या 10 मध्ये आहेत. भारत सरकारने नुकतेच कोणते नवे डिजिटल चलन जारी केले आहे? तर डिजिटल रुपया 2.0 हे भारत सरकारने नवे डिजिटल चलन जारी केले आहे. प्रश्न क्रमांक 25. नुकत्याच घोषित झालेल्या क्लीन सिटीज इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणते शहर आहे? तर इंदोर हे शहर क्लीन सिटीज इंडेक्स 2025 मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 26. 2025ची ऑलिम्पिक युथ गेम्स कोठे होणार आहे? उत्तर आहे सेनेगल, आफ्रिका येथे 2025ची ऑलिम्पिक युथ गेम्स होणार आहे. प्रश्न क्रमांक 27. नुकताच ग्लोबल इन्व्हेन्शन इंडेक्स 2025 मध्ये भारताची कितवी रँक आहे? उत्तर 39वी रँक आहे. प्रश्न क्रमांक 28. नुकत्याच जाहीर झालेल्या फिफा अंडर-20 वर्ल्ड कप 2025चा विजेता कोण ठरला आहे? तर ब्राझील हा देश फिफा अंडर-20 वर्ल्ड कप 2025चा विजेता ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे? तर उत्तर आहे लक्ष्य सेन. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. भारतातील कोणत्या राज्याने नुकताच ग्रीन हायड्रोजन पार्क सुरू केला आहे? तर उत्तर आहे गुजरात या राज्याने ग्रीन हायड्रोजन पार्क सुरू केला आहे. प्रश्न क्रमांक 31. G20 परिषद 2025 कोठे होणार आहे? तर G20 परिषद 2000 ब्राझील येथे होणार आहे. प्रश्न क्रमांक 32. वन हेल्थ मिशन योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर आहे सार्वजनिक आरोग्य. प्रश्न क्रमांक 33. नुकतेच भारतीय बँकेला सस्टेनेबल बँक ऑफ द इयर पुरस्कार मिळाला, तर ती बँक कोणती आहे? तर आन्सर आहे HDFC बँक. प्रश्न क्रमांक 34. 2025 मध्ये भारतीय जनगणनेचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर याचे उत्तर आहे नवी दिल्ली येथे आहे. तर आजचा एक स्टॅटिस्टिक